मंडळी, भारतातील सगळ्यात मोठं कांदा मार्केट कुठं आहे तर नाशिकमधील लासलगाव. तसंच भारतातील सगळ्यात मोठं लसूण मार्केट कुठं आहे तर मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे. इतर राज्यातील बरेच शेतकरी आपला लसूण विकण्यासाठी मध्य प्रदेशमधील मंदसौर या मंडईत येतात. यंदा लसूणला 12,000 रुपये ते 30,000 रुपये प्रति क्विंटल एवढा चांगला दर मिळत आहे, म्हणून शेतकऱ्यांनी आपला माल मध्य प्रदेशमधील मंदसौर या मंडईमध्ये नेला. त्यावेळी शुक्रवारी जो तिथं पाऊस झाला, त्या पावसात अक्षरशः शेतकऱ्यांनी पिकवलेला माल हा वाहून गेला. शेतकऱ्यांनी भरपूर प्रयत्न केला माल वाचवण्याचा, पण बराच माल हा गटारामार्फत वाहून गेला. जीवापाड काबड कष्ट करून पिकवलेला माल विक्रीसाठी बाजारात नेला असता तोंडापुढा आलेला घास देखील हिरावून घेतला जातो. मग इथं प्रश्न पडतो की यात खरा दोष कुणाचा? कृषी प्रधान देशाची भ्रष्ट व्यवस्था. जर कुठला नेता मंडळी कुठे जर जाणार असेल तर तिथं भव्य दिव्य मंडप उभारला जातो. रेड कार्पेट, फुलं, हार, खुर्च्या, टेबल याची व्यवस्था केली जाते. त्या मंडपामध्ये नेत्यांची, मंत्र्यांची भाषणं होतात. मात्र हीच भ्रष्ट व्यवस्था शेतकऱ्यांची जी घावक बाजारपेठ असते तिथं प्रॉपर शेड देऊ शकत नाही. क्रिकेटच्या मैदानात पाऊस आला की 2 मिनिटात अख्खं ग्राउंड झाकलं जातं. का तर ग्राउंड भिजू नये. मात्र ज्या अन्नामुळे आपलं पोट भरलं जातं, ज्या अन्नामुळे अख्खा देश चालतो, तो अन्न पिकवणारा अन्नदात्याचा माल मात्र असा भिजवला जातो.